विधान परिषदेच्या 9 रिक्त जागासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार असून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संख्याबळ पाहता महायुतीकडे 8 तर महाविकास आघाडीकडे 1 जागा येईल. महायुतीच्या घटक पक्षातील जागा विभागणीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे 4, शिवसेना 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे 2 जागा राहतील. भारतीय जनता पार्टीच्या 4 जागेसाठी महाराष्ट्रातून शेकडो उमेदवार इच्छुकांच्या यादीत असले तरी पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर आहे. धैर्यशील कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन करून दिले आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयात मोठा वाटा धैर्यशील कदम यांनी उचलला आहे. यासह विधानसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ते गेली 20 वर्ष सातत्याने विधानसभेसाठी इच्छुक असताना 2024च्या निवडणुकीसाठी त्यांनी माघार घेत आमदार मनोज घोरपडे यांना पाठिंबा दिला व त्यांच्या दणदणीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. धैर्यशील कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महायुतीला सातारा जिल्ह्यात 100% यश संपादन करून देण्यात मोठा हातभार लावला आहे. गेली 30 वर्ष सक्रिय राजकारणात सहभाग असलेले धैर्यशील कदम यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सर्वजण अनुकूल असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे धैर्यशील कदम यांना विधान परिषदेची संधी मिळणार आहे. विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, सातारा.